नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमी बघूया आपण महत्त्वाची. सुरुवातीलाच उत्तर प्रदेशमध्ये अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यातनं कोट्यवधींची रोकड आणि अनेक किलो सोनं जप्त करण्यात आलं. त्यावर आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. राजकारणात आजकाल सर्व प्रकारचे लोक अशा प्रकारची महागडी अत्तर घरात ठेवत असतात, पण दुसऱ्याच्या घरात सापडलं की अशा प्रकारची वक्तव्य केली जातात. दरम्यान तुम्ही कितीही अत्तर लावलं तरी राजकारणात हमाम में सब नंगे हैं असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तसंच देशात प्रत्येकाला वाटतं की आपण अत्तर विकायला हवं, मात्र राजकारणामध्ये प्रत्येकाला आता अत्तराची गरज आहे. कुणी कितीही टीका केली तरी प्रत्येक जण त्या अत्तराच्या सुगंधाशिवाय राजकारण करू शकत नाही, अशी टीकाही राऊत यांनी केलेली आहे. अत्तराचे राजकारण आपल्या देशात होऊ शकतं. इतका आपला देश सांस्कृतिकदृष्ट्या महान झालेला आहे. उत्तर प्रदेशच्या एका अत्तर व्यापाऱ्याकडे 180 कोटीचे जे घबाड मिळालं अत्तरातून मिळवलेलं, त्याच्यामुळे या देशात प्रत्येकाला वाटतं की आपण अत्तर विकायला हवं. आता ते अत्तर कोणाचं नक्की, इतके दिवस कोण अंगाला चोपडून राजकारण करत होतं त्याच्यावरती वाद सुरू आहे. पण राजकारणामध्ये प्रत्येकाला आता अत्तरची गरज आहे. कोणी किती टीका केली ते प्रत्येकजण त्या अत्तरशिवाय, त्या अत्तराच्या सुगंधाशिवाय हल्ली राजकारण करू शकत नाही. पहा गोव्यात काय चाललं आहे, पंजाबमध्ये काय होणार आहे, पश्चिम बंगालमध्ये काय घडलं, 2014 साली महाराष्ट्रात काय घडलं, हे अत्तराचे बुदले कोण रिकामे करत होते. त्याच्यामुळे राजकारणाच्या हमाम में सब नंगे होते हैं, तसं या हमाममध्ये सगळेचे अत्तर तोपडून आपलं राजकारण करत असतात. त्याच्यावर फार चर्चा न केलेली बरी. जितकी आपण चर्चा करू तेवढा सुगंध अधिक दरवळत जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती संदर्भातही संजय राऊत यांनी भाष्य केलंय. मुख्यमंत्र्यांची प्रकृती अतिशय तंदुरुस्त असून ते लवकरच कामकाज सांभाळतील असंही राऊत यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान अधिवेशनावर मुख्यमंत्र्यांचं चांगल्या प्रकारे लक्ष होतं असंही राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांची प्रकृती अत्यंत तंदुरुस्त आहे. आपण पाहिलं असेल की विधानसभेचं कामकाज अत्यंत सुरळीत पार पडलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जबाबदारी होती असं मला दिसतं, आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं टोले देत टोले घेत, 2 देत 4 घेत, अशा प्रकारचं हे अत्यंत उत्तम प्रकारे अधिवेशन पार पडलं. आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण अधिवेशनावर चांगल्या प्रकारे लक्ष होतं, नियंत्रण होतं. मुख्यमंत्र्यांची तब्येत आता बरीचशी सुधारलेली आहे. काही त्यांच्यावर निर्बंध आहेत, थोडेफार काही पथ्य आहेत, ती लवकरच पूर्ण होतील आणि मुख्यमंत्री परत आपल्या नेहमीच्या कामाला लागतील. आजही ते करतायत. कोरोनाच्या दुष्टचक्रातून अजूनही जगाची सुटका झालेली नाही. त्याउलट नवनव्या व्हेरिएंट्सच्या माध्यमातून कोरोनाचा विळखा आता आणखीन घट्ट होत असल्याचं चित्र आहे. हाच विळखा सोडवण्यासाठी आणि कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. पण अजूनही लोकांकडून लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. सरकारकडून, प्रशासनाकडून वारंवार आवाहन करून सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये अजून 50% लसीकरणही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळेच महाराष्ट्र आणि देशातलं लसीकरण वाढवण्यासाठी न्यूज 18 लोकमतनं लसवंत व्हा, सुरक्षित रहा ही मोहीम हाती घेतली आहे.
जगभरात ओमायक्रॉनची दहशत निर्माण होत असताना महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधला लसीकरणाचा वेग मात्र मंदावलेला आहे। लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी वाशिम जिल्ह्यात आरोग्य विभागानं विविध उपाययोजना केल्या। काही ठिकाणी याचा परिणाम जाणवला, मात्र काही ठिकाणी तो बिलकुल जाणवला नाही। नेमकं असं का घडतंय, काय आहेत यामागची नेमकी कारणं, या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट पाहूया। वाशिममध्ये कोरोनाचा अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर देण्यात येतोय। 16 जानेवारीपासून ही मोहीम सुरू आहे। मात्र लसीकरणाबाबत असलेले गैरसमज आणि लोकांमध्ये असलेली भीती यामुळे लसीकरण मोहिमेवर परिणाम होत होता। या लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी प्रशासनाकडून प्रवासासाठी लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक करणं, रेशनिंग बंद करणं, दंड आकारणं इतकंच नव्हे तर बक्षीस देणं यासारख्या उपाययोजना आखण्यात आल्या। मानोरा आणि मालेगाव तालुका कंपॅरेटिव्हली आपल्या जिल्ह्यामध्ये लसीकरणाची टक्केवारी कमी आहे, ते मागे पडलेले आहेत। त्याची टक्केवारी कशी वाढवता येईल याच्यासाठी पण प्रयत्न सुरू आहेत, तसे नियोजन पण आपण केलेलं आहे। मी सरतेशेवटी सर्व वाशिम जिल्हावासियांना विनंती करतो की त्यांनी ज्या लोकांनी लसीकरण अजून बाकी आहे, ज्यांचं लसीकरण बाकी आहे, अशा सर्व लोकांनी लसीकरण करून घ्यावं। वाशिम जिल्ह्यातील लसीकरणाच्या परिस्थितीवर नजर टाकूया। वाशिम जिल्ह्यात 13,50,000 नागरिकांचं लसीकरण केलं जाणार आहे, ज्यातील 7,75,501 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 5,30,101 इतकी आहे। एकूणच आतापर्यंत केवळ 53.97% नागरिकांचं लसीकरण झाल्याचं चित्र आहे। एकीकडे प्रशासन लसीकरणासाठी प्रयत्न करतंय, तर दुसरीकडे काही लोक लस घेण्यास टाळाटाळ करतायत। लस घेतल्यानं एखादा आजार होईल का अशी भीती त्यांना वाटते। मला भीती होती लसीची, कारण की माझं छोटं बाळ होतं। मला असं वाटत होतं की त्याला काही साईड इफेक्ट होईल किंवा मला काही साईड इफेक्ट होतील, इंजेक्शननी त्या लसीमुळे ताप येईल असं मला भीती होती। त्याच्यामुळे मी लस नव्हती घेतली। आता घरोघरी हा उपक्रम चालू झालाय, त्याच्यामुळे ही लस घेतली मी। कोरोना कमी झाला असला तरी धोका कायम आहे, त्यामुळे तमाम वाशिमकरांनी पुढाकार घेऊन लसीकरण मोहिमेला प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे। किशोर गोमाशेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, वाशिम। वाशिममधली लसीकरणाबाबतची नेमकी सध्याची स्थिती काय आहे जाणून घेण्यासाठी थेट जाऊया। आपले वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे सध्या आपल्या सोबत आहेत। किशोर, वाशिममध्ये लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं समोर येताना दिसतंय। लसीकरणाला नागरिकांचा तितका प्रतिसाद का मिळत नाहीये, काय नेमकी त्यामागची कारण आहेत? किशोर, सविस्तर त्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, काय आहे, मधल्या काळामध्ये जो कोरोनाची संख्या कमी झाली होती रुग्णांची, त्यामुळे नागरिक बिनधास्त झाले आणि त्यांना असं वाटते की आता कोरोना निघून गेला। आणि असंख्य जे नागरिक आहे यांना अशी भीती होती की जर लस घेतली तर आपल्याला कुठला तरी आजार होईल। मात्र हे जे काही गैरसमज आहे हे खूप प्रशासनाने विविध मोहिमा राबवल्या आणि अनेक जे NGO आहे यांनी पण सांगितलंय। मात्र अनेक जे दुसरा डोस घेणाऱ्यांची जी संख्या आहे ती केवळ आता जवळपास 55% पर्यंतच गेली आहे। अजूनही जवळपास 45% नागरिक जे आहेत ते मागे आहे आणि जो पहिला डोस आहे त्याचे प्रमाण आता 80% पर्यंत जात आहे। मात्र एकूण जर लसीकरण पूर्ण व्हायचं असेल तर नागरिकांच्या मनात जी भीती आहे ती दूर होणं गरजेचं आहे। असंख्य नागरिक ऐकतच नाहीत अद्यापही। जरी आता सध्या ओमायक्रॉनचं जे संकट वाढलंय त्यामुळे कुठेतरी प्रशासनानं सक्त म्हणजे कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे। घरोघरी जाऊन लसीकरण असो किंवा विविध कॅम्प असो हे घेणं सुरू केलंय। त्यामुळे कुठेतरी आता या मागील 15 दिवसांमध्ये थोडा आकडा वाढताना दिसत आहे, तरी अजून जी नागरिकांमध्ये उदासीनता आहे ही निघणं गरजेचं आहे। तेव्हाच कुठेतरी आपण जर लसीकरण वाढलं तर या ओमायक्रॉनला आपण कुठेतरी आळा घालू किंवा कमी होईल, थोडंसं जो काही दुष्परिणाम होईल या कोरोनाचा तो कमी होईल। किशोर, आरोग्य यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या दृष्टीनं सगळ्या उपाययोजना करतायत, अनेक जनजागृतीच्या मोहिमा देखील राबवल्या जात आहेत। मात्र नागरिकांनी जोपर्यंत स्वतःहून लसीकरण केंद्रावर येऊन लस घेतली नाही तर हा वेग वाढणार कसा, हा देखील प्रश्न आहे। किशोर, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगता येईल?
अजिंक्य काय आहे, प्रशासन तर आता प्रशासनानं विविध सक्त्या केल्या. जे काही वाहनं आहे त्यामध्ये कंपल्सरी जे आहे ते प्रमाणपत्र कंपल्सरी केले दोन्ही डोसचं, तेव्हाच प्रवास करता येईल. तसेच जे रेशनचे दुकान आहे त्यामध्ये जर धान्य घ्यायचं असेल तर तिथेही प्रमाणपत्र कंपल्सरी केलं. असं जरी असलं तरी नागरिक कुठली तरी पळवाट काढतात, कारण रेशन घेताना घरामधील कुठल्याही एका व्यक्तीचं प्रमाणपत्र घेऊन ते व्यक्ती रेशन घेण्यासाठी जात आहेत. त्यामुळे कुठंतरी ही पळवाट निघताना दिसत आहे, कारण एका घरामध्ये कितीतरी एकापेक्षा जास्त अधिक व्यक्ती पात्र आहेत लसीकरणासाठी. मात्र काही समाजातील असा एक वर्ग आहे जो याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेनं आणि प्रशासनानंही प्रत्येक घरी जाऊन ही सक्ती करणं गरजेचं आहे की तुम्हाला लसीकरण करावं लागेल. जरी आपल्याला कोर्टाने सांगितलं असेल किंवा शासनही वरून सक्ती करत नाही, मात्र जर कोरोनाला अटकाव करायचा असेल आणि या धोक्यापासून वाचायचं असेल तर लसीकरण सर्वांनी करणं गरजेचं आहे. कारण वाशिम जिल्ह्यामध्ये जे पात्र नागरिकांची संख्या आहे ती जवळपास 9,82,300 आहे. मात्र असं जरी असलं आणि हा छोटा जिल्हा आहे, प्रशासनाकडून सर्व प्रयत्न होताना दिसत आहेत, अनेक NGO पण करतायत. मात्र नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेणं गरजेचं आहे, कारण प्रशासनाकडून किंवा आरोग्य यंत्रणेकडून घरोघरी तर जाऊन करण्यात येतच आहे लसीकरण. ठिकठिकाणी कॅम्पही लावण्यात येत आहे. तसेच त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. वाहन चालक जर असतील किंवा वाहनातील जे प्रवासी आहेत त्यांच्या वाहनात जाऊन देखील तपासणी करण्यात येत आहे. अनेकांना आतापर्यंत लाखो रुपयाचा दंडही केला. आता असं जरी असलं तरी नागरिक आणखी पुढे येताना दिसत नाही. बिलकुल किशोर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून वाशिमकरांना आपण आवाहन करूया की जास्तीत जास्त संख्येनं. आणि यानंतर आता आपण बघूया झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज नेमकं काय नवीन आहे पाहूयात. यामिनी महामुंडकर आपल्याला याबद्दल काय नेमकं सांगते ते. झेप्पे and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. क्रिप्टो करन्सीच्या या नवीन एपिसोडमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला क्रिप्टो प्रोजेक्टची तपासणी कशी करावी याबद्दल सांगणार आहोत. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यातील पहिला आहे टीम. प्रकल्पामागील टीमला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हेच लोक असतील जे उत्पादनाचा गाभा तयार करतील. आपल्याला पहिली गोष्ट बघायची आहे ती म्हणजे टीम सदस्यांकडे व्हॅलिड सोशल मीडिया हँडल असणं आवश्यक आहे. ते जे काही बनवत आहेत त्यांच्याशी संबंधित पूर्वीचा अनुभव त्यांच्याकडे असेल किंवा त्या संबंधीचे शैक्षणिक पत्र असतील तर तेही उपयुक्त ठरतील. दुसरं आहे श्वेतपत्र विश्लेषण म्हणजेच व्हाईट पेपर अनालिसिस. श्वेतपत्र विश्लेषण वाचताना सर्वात आधी ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजेच गोषवारा आणि निष्कर्ष वाचायला पाहिजे. फक्त या दोन गोष्टी वाचून तुम्हाला या प्रकल्पाची दृष्टी आणि ध्येय काय आहे याची चांगली कल्पना येईल. त्यानंतर पुढे आहे मार्केट कॅप समजून घेणे. मार्केट कॅप जितका कमी तितका धोका जास्त. किमान मार्केट कॅपचा अचूक आकार निश्चित करणे कठीण आहे, परंतु सुरक्षित निर्णयावर पोहोचण्यासाठी पुढील दोन गोष्टींचा विचार करा. एकूण विरुद्ध परिचालित पुरवठा म्हणजेच टोटल वर्सेस सर्क्युलेटिंग सप्लाय. चलनात असलेल्या टोकनची संख्या आणि मायनिंग करायच्या टोकनची एकूण संख्या शोधण्यासाठी श्वेतपत्रिका किंवा प्रकल्पाचा ब्लॉक तपासून घेणं आवश्यक आहे. मागणीपेक्षा जास्त नवीन टोकन तयार केले जात असतील तर त्यामुळे टोकनची किंमत कमी होईल. पुढे आहे पुरवठा वाटप. चांगल्या प्रकल्पांमध्ये संस्थापक संघ, सल्लागार इत्यादींना वाटप केलेले टोकन विकण्यासाठी एक विशिष्ट वेळ निश्चित केली जाते, जेणेकरून ते त्या वेळेपूर्वी त्यांचे टोकन विकू शकणार नाहीत. त्यामुळे हे सुनिश्चित करते की प्रकल्प यशस्वी होण्याची अधिक गॅरंटी आहे. एकूण होल्डिंग जाणून घेण्यासाठी अशा अनेक वेबसाईट्सपैकी इथर स्कॅन किंवा BSCC स्कॅनचा वापर केला जाऊ शकतो. टोकनचा वापर. इकोसिस्टीममध्ये जारी केलेल्या टोकन्समध्ये वेल डिफाईन यूज केस असणं आवश्यक आहे. हे महत्त्वाचं आहे, कारण एखाद्या प्रकल्पातील मागील सर्व पायऱ्या योग्यरित्या पूर्ण केल्या गेल्या असल्या तरीही टोकनचा यूज केस योग्यरित्या परिभाषित नसल्यास त्याचे मूल्य केवळ अनुमानावर आधारित असेल. क्रिप्टोकरन्सीमध्ये आजच्या भागात आज इतकंच. पुन्हा भेटूयात आणखी काही माहितीसह. तोपर्यंत नमस्कार. झेप्पे and News 18 Network present क्रिप्टो की समझ. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा. घराबाहेर पडताना मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
जर अजूनही तुम्ही लस घेतली नसेल तर लसीकरण केंद्रावर जा, लस घ्या, स्वतःही सुरक्षित राहा, कुटुंबालाही सुरक्षित करा। बघत रहा न्यूज 18 लोकमत।